मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला आता जामीन मंजूर करण्यात आलाय। बावधन पोलिसांच्या प्रकरणात शीतल तेजवानीला जामीन मिळालाय। पुणे पोलिसांच्या प्रकरणात मात्र शीतल तेजवानी अटकेत राहू शकण्याची शक्यता आहे। मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला आता जामीन मंजूर झालाय। बावधन पोलिसांच्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला जामीन मिळाल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्याला अधिकची माहिती देतील। योगेश, काय सांगाल? पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील जी काही प्रमुख आरोपी होते अर्थात शीतल तेजवानी, त्या शीतल तेजवानीला आता जामीन मंजूर झालेला आहे। त्याची प्रक्रिया काही वेळात पूर्ण होईल आणि शीतल तेजवानी बाहेर येतील। मात्र पुणे पोलीस कदाचित पुन्हा शीतल तेजवानीला ताब्यात घेण्याची शक्यता आहे दुसऱ्या गुन्ह्या प्रकरणी। ज्या पद्धतीने हा संपूर्ण मुंडवा जमीन गैरव्यवहार झाला होता त्यामध्ये शीतल तेजवानी यांचं प्रमुख नाव होतं आणि इतर अर्थात पार्थ पवार यांचं देखील या प्रकरणामध्ये नाव आलं होतं। इतर जे काही आरोपी आहेत अर्थात तहसीलदार येवले आणि इतर तारू म्हणून जे सहाय्यक निबंधक आहेत हे देखील अद्यापही पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव प्रमुख घेतलं गेलं होतं ते अर्थात शीतल तेजवानी, त्यांना मात्र आता जामीन मंजूर झालेला आहे। या पुढची जी काही प्रक्रिया आहे ती आता शीतल तेजवानीच्या वकिलांकडून पूर्ण केली जाईल। मात्र पुणे पोलीस शीतल तेजवानी धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।